अजिबातच काही इंटरेस्ट मला नव्हता. ओके. मी स्वतःच्याच इच्छेने गेले होते तिथे, पण ते मला काही असं त्याच्यात भाग घ्यावा असं नाही वाटलं. मी हा शब्द आता ऍक्च्युली दुर्दैव असं म्हणणार होते, पण तो नाही वापरणार, किंवा पुढे नाही जात. मी ह्याच्यात आता खूप प्रगती नाही केली किंवा खूप असे अनुभव नाही लिहिले, ॲनिमल कम्युनिकेशन नाही केलं, पण ही फॅमिली मला खूप आवडली. म्हणजे जागेपेक्षा मला जास्त फॅमिली आवडली प्रामाणिकपणे. ह्याच्या अगोदरच्या जागा ह्याच्याही पेक्षा खूप प्रमाणात चांगल्या होत्या, पण ही फॅमिली मला असं वाटतं की इथून किंवा आत्ता सुद्धा एक असा ग्रुप बनवावा की परमनंटली मी त्यांच्या टचमध्ये राहील. आता अदरवाईज मी असं कधी कोणाच्या टचमध्ये नसते, तेवढ्या वेळापुरतं खूप जितकं मला जसं जमेल तसं, आणि मग टाटा बाय बाय आणि ते बाय बायच असतं परमनंटली. पण आत्ता असं वाटतं की मी परमनंटली ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहीन किंवा एक ग्रुप वेगळा असा बनवून तिथं आपण प्राईम मेंबर्सच्या तुमच्या ह्याच्यातनं थोडंसं वेगळं निघून पर्सनल राहील, म्हणजे ते तुम्ही असाल जात. आता अनुभव मला खूपच छान आला. मॅडमचं खूप छान समजलं मला. फक्त ते आता माझे काही ब्लॉकेजेस असल्यामुळे ते असे मी पुढे नाही जाऊ शकलेले किंवा, पण तरीसुद्धा माझा पहिला जो अनुभव होता तो घरी मी खूप वेळेला प्रयत्न केलेला असे व्हिडिओ बघून किंवा हे करून. आत्तापर्यंत ते जे जमलं नव्हतं ते माझं फारच सहज पटकन जमलं. मी माझ्या कुत्रीलाच कनेक्ट, माझ्याच फिमेल कुत्रीला म्हणजे कुत्रीला कनेक्ट केलं होतं, पण ते इतकं फास्ट जमलं की मला त्या दिवशी पहिल्यांदा आयुष्यात कॉन्फिडन्स आला त्या दिवशी की मी करू शकते. त्याच्यानंतर मी आता 4 केलेत, पण ते माझे त्याच्यानंतर असे खूप पुढे नाही गेलेले, पण जे काय झाले ते शॉर्ट अँड स्वीट जसं म्हणतो तसे खूप छान झाले. म्हणजे निश्चित छान झालेत एकदम. म्हणजे एकदम ब्लँक पण नाही आहेत तुम्ही? मी एकदम ब्लँक नाही असं वाटतंय. आणि तो पहिला अनुभव तो खूपच छान होता. म्हणजे मला एक्सपेक्टेडच नव्हता की माझ्याहून तो इतका सहजरित्या होऊ शकेल किंवा मी कनेक्ट होऊ शकेन. कारण मी असं नाही म्हणणार की ती कनेक्ट नसेल होत. इथून माझा इश्यू माझ्याचकडनं होता, पण तो खूप सहजरित्या ते असेच हो नाही मध्येच उत्तर मी विचारली, पण ती खूप इझिली झाली. त्यामुळे मला तो कॉन्फिडन्स 100% आला. मी काल असं दिवसभर म्हणलं की मी ते 10 अगदी आरामात करू शकेन, म्हणजे करूनच टाकेन 10 सेशन, पण 10 सेशन मी करू शकेन ते. पण कुठे कुठे झोपणी झाली म्हणून किंवा कुठे आळशीपणा किंवा थोडासा कोणाशी तरी इतके मला बोलावंसंही वाटतं, त्यामुळे खूप गप्पाही होत आहेत. त्या गप्पांमुळेही वेळ जातोय आणि ते जरी का पूर्ण नाही झालं तरी मला अजूनही कॉन्फिडन्स आहे की मी तो करू शकणार आहे. म्हणजे आज तुम्ही थोडीशी वेळ दिली तर मी मे बी आत्ता सुद्धा करू शकेन. भले ते खूप शॉर्टमध्ये असतील, पण ते होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला आहे त्या वेळेत खूप काही करावं असं वाटतं आणि त्याच प्रायोरिटी बोलणे आहे. मला गप्पा मारणे आहे. मला खूप बोलावं असं पण वाटतं. म्हणजे असे काही आहेत की हा ग्रुप एकदम छानच आहे, काहीच डाऊट नाही. मला खूप बोलावं असं वाटतंय, त्यांचं ऐकावं असं वाटतंय. कारण मी अदरवाईज खूपच एकटी असते. म्हणजे माझं इंटरॅक्शन कोणाशी होत, माझ्या कुत्र्यांशिवाय कोणाशीच होत नाही. मला खूपच छान वाटतंय. आणि मी कधी असे रिव्ह्यू किंवा कधी असे ऍक्च्युली देत नाही. नेहमीच आत्ता पण मी पळून येण्याचा प्रयत्न केला, पण हा खरंच प्रामाणिकपणे हा मला या मॅडमनी माझे सगळे डाऊट्स क्लिअर केले. म्हणजे इतके दिवसांचे साठलेले काही होते जे मला कळत नव्हतं की मी कोणाला ते विचारू आणि कोण मला समजेल आणि पटेल पण असे उत्तर देऊ शकेल. तर मॅडमनी माझे मॅक्सिमम डाऊट्स किंवा असा ॲक्च्युली कुठलाच डाऊट आत्ता तरी ह्या क्षणाला नाही आहे किंवा राहून गेला आणि मी विचारला नाही आणि त्यांनी सांगितलं नाही. तर अशी ही आहे की आजचं जे काही हिलिंग किंवा काही आहे ते माझे जर काही त्याच्यात काही ब्लॉकेजेस आहेत ते बरेच मोकळे व्हायला मला मदत होईल. सो मी असं विचार केला जो मी अगोदर ठरवलेला नव्हता की हे तुमचं जे पुढचं पाथ ओपनर आहे ते पण मी त्याच्यातच आहेच, ऑलरेडी आहेच इथे, तर मी कंटिन्यू करेन. हे मला इथे आत्ता राहून असं मला वाटलंय. त्यावेळेला मला नव्हतं वाटलं प्रामाणिकपणे, आणि त्यामुळे मी पुढचं नाहीच आहे असंच मी ठरवलं होतं की हे झालं की मला ते माझ्याच डोक्यात आलं की आपण आत्ता ते कंटिन्यू करू शकतो. आणि मला ग्रुप पण आणि मॅडमचं बोलणंही समजतंय आणि ते प्लस हिलिंगचं तर मला हे खरंच बोनस आहे, कारण हिलिंग आहे असं मला माहिती नव्हतं. आणि आणखीन एक खूप फायदा झाला की समजा काही कारणाने माझ्या ब्लॉकेजेसमुळे मी ते हिलिंग रिसीव्ह किंवा लक्ष नाही देऊ शकले मी, तरी पण त्यांनी काल सांगितलं की तुम्ही दोघांनी सांगितलं की ते हिलिंग मला तसंही मिळणारच आहे. ते म्हणजे माझ्या ओपन किंवा क्लोजनेसची काही रिलेशन नाही, त्यामुळे तुम्हाला 100%च फायदा होणार आहे.
त्यामुळे मी हा एक्सटेंड करायचा आता डिसाईड केलं आधी. तुम्ही पण दोघांनी परमिशन दिल्यामुळे मला तो फारच आनंद आहे. प्लस ग्रुप तर अप्रतिमच आहे, काही डाऊटच नाही. ते सगळं तो ग्रुपमध्ये ऑफकोर्स तुम्ही आमची दोघंही इच्छा असेल की प्रत्येक सेशन जेव्हा घेऊ तेव्हा तुम्ही याव्यात. सीड बुक असणार. मला खरंच खूप इतका मोकळेपणा वाटला की मी गवतावर पडणं असेल किंवा प्रत्येक मेडिसिन आणि तुम्ही येणार असेल तर डिस्काउंटची व्यवस्था नसताना डिस्काउंट दिल्या जाईल. थँक्यू. पण मोकळेपणाने गवतावर असेल की तुम्ही बोलला पण नाही, आपल्याला पण आवश्यक तुम्हाला काय आहे? मोकळेपणा पण वाटला. पण तुम्ही कुठेतरी असं कोणी म्हणलं असतं की उठून बसा की काही, तर मग ते तिथे कुठेतरी असं झालं असतं की अरे, पण ते तुम्ही कोणीच दाखवलं नाही. म्हणजे पार्टिसिपेंट्सनी दाखवलं नाही हे एक वेळ ठीक आहे, पण तुम्ही किंवा मॅडमनी पण असं काही बोललं नाही. म्हणजे मी अगदी मनमोकळेपणाने हे आठवण केलं. लेडी डॉन वृंदा बाई होय चला असं काय केलं?